लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणितीताई शिंदे यांनी विशाल असं शक्ती प्रदर्शन करत विशाल रॅली काढली आणि भाजपचा गट नेस्तनाबूत केलाय। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतल्या काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रणितीताई शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। सर्वत्र शहर आणि जिल्हाभर प्रणिती शिंदे यांच्या नावाचा बोलबाला असून त्यात विजयी होतील असा सूर सर्वसामान्यांमधून येतोय। त्यांना जनसामान्यातून प्रचंड समर्थन मिळते। प्रचार संपण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी सोलापूर शहर, उत्तर शहर, मध्य शहर, दक्षिण भागात पदयात्रा काढली। विशेष म्हणजे भाजपचा गड समजला जाणाऱ्या शहर उत्तर मतदारसंघात प्रणितीताईंना प्रचंड प्रमाणात समर्थन मिळालं। सर्वसामान्य लोक, व्यापारी वर्ग, प्रत्येक ठिकाणी प्रणितीताई शिंदे आणि इतर सर्व मान्यवर आघाडी नेत्यांचं जागोजागी जंगी स्वागत झालं। फटाक्यांची आतषबाजी करत, पुष्पवृष्टी करत जागोजागी स्वागत होतं। ढोल ताशांच्या आवाजात त्यांचं औक्षण होत होतं। झालेली भव्य रॅली भाजपचा गट नेस्तनाबूत झाल्याची स्थिती दर्शवत होता। या पदयात्रेमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले नेते, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले होते। विशेष करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेते अस्मिता गायकवाड, उत्तम प्रकाश खंदारे, अजय दासरी, प्रताप चव्हाण, माजी आमदार नरसाई आडम मास्तर, यलगुरवार, चेतन नरोटे, सुनीता रोटे, UN बेरिया, महेश कोटे, संजय हेमगड्डी, तौफिक शेख, आरिफ शेख, सुधीर खरटमल, शशिकला चिवडशेट्टी, रमा सरवदे, ज्योती माळवदकर, संतोषी भोळे, पूजा खंदारी, रेखा आडकी, नागू करमुशे, जोहरा रंगरेज, वैशाली सातपुते, मंगल मोरे, भारती मुनोळी, श्रीदेवी बगले आदींसह कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक उपस्थित होते।